मेष राशीसाठी हा सप्ताह काही प्रमाणामध्ये चढ उतारांनी भरलेला असा जाणार आहे। आठवड्याची सुरुवातच तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच्या काळजीने होण्याची शक्यता आहे। तुमचे पूर्ण लक्ष त्यांच्यावरच असेल। त्यांच्या शैक्षणिक बाबी सोबतच इतर काही गोष्टींमुळे, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमुळे तुम्ही त्यांच्या बाबतीत खूपच चिंतित असणार आहात। तुमच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही ह्या आठवड्यामध्ये खूप मेहनत कराल आणि त्यातच तुम्ही पूर्ण व्यस्तही राहण्याची शक्यता दिसत आहे। आठवड्याचा मध्य तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडासा त्रास देईल, तेव्हा थोडंसं तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सजग राहण्याचा प्रयत्न करा किंवा सावध राहण्याचा प्रयत्न करा। जर काही त्रास अनुभवलाच तर अंगावर काढण्यापेक्षा लगेच डॉक्टरांकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या। आठवड्याचा शेवट मात्र तुमच्यासाठी खूप उत्तम आहे। तुमचे वैवाहिक जीवन खूप सुखी असणार आहे। तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही अधिकच जवळीक साधाल। तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही कराल आणि त्यामध्ये तुम्हीही खूप एन्जॉय कराल। एखाद्या ठिकाणी कार्यक्रमालाही जाण्याची शक्यता दिसत आहे, त्यातून तुम्हाला खूप आनंद आणि नवीन उत्साह प्राप्त होईल। पारिवारिक जीवनामध्ये काही गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे मानसिक अशांतता निर्माण होईल आणि तुम्हाला अप्रसन्न वाटेल। तर यासाठी आपणच पुढाकार घ्यावा। थोडंसं जे काही गैरसमज तुमच्या परिवारामध्ये निर्माण झालेले असतील ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि जी काही अबोला तुमच्यामध्ये झालेला आहे तो पण मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। व्यावसायिक वर्गाला खुश खबरी ह्या आठवड्यामध्ये भरभरून मिळण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्ही व्यवसायाचा जर विस्तार करण्याच्या विचारात आहात तर नक्कीच विस्तार कराल आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही लाभही मिळवाल। सोबतच एखाद्या ठिकाणी तुम्ही नवीन गुंतवणूक करणे किंवा करण्याच्या विचारात असाल तर सध्या पुरतं तरी तुम्ही शांत राहिलेलंच बरं आहे किंवा शक्यतो टाळलेलंच बरं पडणार आहे, कारण आर्थिक हानी होण्याची संभावना दिसत आहे। त्यामुळे आर्थिक गुंतवणुकीसाठी थोडा वेळ वाट बघा, हेच तुमच्यासाठी योग्य असणार आहे। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील, परंतु ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला भरपूर कष्ट आणि मेहनत करावी लागेल। सोबतच तुमचे सहकारी मंडळी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता दिसत आहे। मुद्दाम होऊन काही खुरापती तुमच्या कामामध्ये ते करतील किंवा एखादे कोणत्याही प्रकारचे व्यत्यय तुमच्या कामामध्ये किंवा तुम्हाला जे काही दिलेलं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी ते तुम्हाला त्रास देतील, व्यत्यय आणतील। तरी सध्या तुम्ही सावध राहणे हा एकमेवच उपाय तुमच्यासाठी योग्य पडणार आहे। कोणतंही काम असेल तर ते नीट विचार करून करा, लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नका। शक्यतो प्रत्येक काम तुम्ही स्वतःच करा, तरच तुम्हाला यश मिळण्याची जास्त शक्यता इथे दिसत आहे। तरुण वर्गाला खूप मेहनत करावी लागणार आहे ह्या सप्ताहामध्ये। तुम्हाला पाहिजे तसे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा एकच पर्याय आहे, मगच सर्व तुमच्या मनासारखे घडण्याची शक्यता आहे। सोबतच तुम्ही जे कोणतं काम करण्याच्या विचारात आहात तर त्याच्या संदर्भात की तुम्हाला एखादी शुभ वार्ता मिळण्याचीही शक्यता दिसत आहे, तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या। महिला वर्गाला मात्र उत्तम काळ असणार आहे। तुम्ही एखादं बऱ्याच दिवसांपासून छोटासा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही ह्या सप्ताहामध्ये व्यवसाय सुरू कराल। त्यात तुमचे कुटुंबीय मंडळी तुम्हाला मदत करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। सोबतच एखाद्या प्रवासालाही जाण्याची शक्यता आहे आणि तेही तुमच्या मैत्रिणींसोबत, तर नक्कीच जा, चांगलेच तुम्हाला लाभ मिळणार आहे। मन अगदी प्रसन्न होणार आहे, प्रफुल्लित होणार आहे। तर जर तुमचं असं काही प्लॅन असेल तर नक्कीच तो प्लॅन प्रॅक्टिकली तुम्ही प्रत्यक्षामध्ये आणा, मग बघा कसं तुम्हाला एक नवं चैतन्य तुमच्यामध्ये संचारल्यासारखे तुम्हाला दिसेल। सोबतच विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये पाहिजे तसे निकाल मिळण्यासाठी भरपूर अभ्यास करावे लागणार आहे। तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला निरंतर प्रयत्न करावे लागणार आहे। तुम्ही काहीच न करता जर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील, चांगले निकाल लागतील, जर अशी अपेक्षा करत असाल तर ते पूर्ण चुकीचं आहे। तुम्हाला जर पाहिजे तसे परिणाम मिळवायचे असतील तर मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे, अभ्यास करावी लागणार आहे। जास्त करून तुम्ही तुमच्या एकाग्रता वाढवण्यावर प्रयत्न करा आणि जे काही तुम्ही ध्येय ठरविलेले आहे, टार्गेट ठरविलेला आहे त्याप्रमाणे वाटचाल नक्कीच सुरू ठेवा। अगदी तुमच्या मनाप्रमाणे सगळं घडणार आहे, परंतु कर्म हे तुम्हालाच करावे लागणार आहे। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना थोडासा प्रतिकूल काळ आहे, परंतु तुम्ही जिद्द मात्र अजिबात सोडू नका। जे कोणी उच्च शिक्षण घेत असतील तर त्यांना पाहिजे तसे क्षेत्र नक्कीच मिळेल आणि त्यामुळे तुम्ही त्या उत्साहामध्ये अजून जास्त जोमाने अभ्यासाला लागाल। रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना त्यांच्या नात्यामध्ये विश्वास वाढेल आणि नाते अधिकच दृढ होईल। जे कोणी विवाह इच्छुक असतील तर विवाहाशी संबंधित तुमच्यामध्ये काही सकारात्मक बोलणी
सुरू होतील आणि त्यामुळे घरामध्ये एक आनंदी वातावरण असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही इतक्या दिवस प्रयत्न केलेले होते तर त्याचे फळ मिळण्याची आता काळ आलेला आहे असं समजायला हरकत नाही. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र थोडेसं आरोग्याबाबत कुरबुरी होतील किंवा त्रास देतील, परंतु बाकी सर्व ठीक असणार आहे. तुमचं मन शांत आणि प्रसन्न राहील. कोठे कार्यक्रमालाही भेट देण्याची शक्यता आहे. तेथे तुम्ही ओळखीच्या लोकांना भेटाल आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. एकंदरीतच पाहता हा सप्ताह भरपूर प्रमाणामध्ये चढ उतारांनी भरलेला असा जाणार आहे. तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.